Hello student, welcome in this session. Today we are going to see exercise 6.2. आता कालच्या लेक्चर मध्ये आपण फॉर्मेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन हे बघितलंय. ओके, तर एक्सरसाइज 6.2 मध्ये तेच क्वेश्चन दिले तुम्हाला की ऑब्टेन द डिफरन्शियल इक्वेशन बाय एलिमिनेटिंग आर्बिट्ररी कॉन्स्टंट. नाउ फर्स्ट वी टेक क्वेश्चन नंबर 1. आता डिफरन्शियल इक्वेशन फॉर्म करत असताना आपण पाहिलेलं आहे की जे काही आर्बिट्ररी कॉन्स्टंट आहे ते आपल्याला एलिमिनेट करायचे. मग आपलं सगळ्यात पहिले एम काय असते की तुमचं जे गिवन इक्वेशन आहे त्यामध्ये आर्बिट्ररी कॉन्स्टंट किती आहे आणि कोणते आहे ते रिमूव्ह कशी करायची. ओके, मग आता गिवन डिफरन्शियल इक्वेशन दिलं तुम्हाला x³ + y³ = 4ax. आता इथे आर्बिट्ररी कॉन्स्टंट कोणता आहे a, म्हणजे आपण काय म्हणणार याला देतो इक्वेशन नंबर 1. हियर a इज आर्बिट्ररी कॉन्स्टंट व्हिच इज एलिमिनेटेड. ओके, हा आर्बिट्ररी कॉन्स्टंट आपल्याला एलिमिनेट करायचा आहे. एकच आर्बिट्ररी कॉन्स्टंट आहे म्हणून आपल्याला वन टाइम डिफरन्शिएट करणार. So differentiate 1 with respect to x. आता differentiate केलं तर ddx of x³ plus ddx of y³ plus 4a कॉन्स्टंट आहे तर ddx of x येते. x³ चा डेरिव्हेटिव्ह येतं 3x² plus y³ चा डेरिव्हेटिव्ह येते 3y² आणि परत y चा डेरिव्हेटिव्ह घ्यायला लागेल आपल्याला तो येईल dy/dx. That is equal to 4a and ddx of x येतं 1. म्हणजे त्याला लिहिताना काय लिहिता येईल 3x² plus 3y² dy/dx is equal to 4a. आता एकच आर्बिट्ररी कॉन्स्टंट आहे म्हणून आपण त्याला एकदा डिफरन्शिएट केलं, परत डिफरन्शिएट करायची आवश्यकता नाही. आता इथे आपल्याला सेकंड इक्वेशन मिळालेलं आहे, पण या सेकंड इक्वेशन मध्ये सुद्धा a हा आर्बिट्ररी कॉन्स्टंट ॲज इट इज आहे, तो एलिमिनेट झालेला नाही. मग आता काय करायचं, हाय जे सेकंड इक्वेशन मध्ये तुम्हाला या 4a ची जी व्हॅल्यू मिळालेली आहे ही व्हॅल्यू आपल्याला इक्वेशन नंबर 1 मध्ये सबस्टिट्यूट करायची. दॅट मीन्स युजिंग इक्वेशन 2 इन इक्वेशन 1. देन इक्वेशन 1 becomes x³ plus y³ is equal to 4a. 4a ची व्हॅल्यू काय आपल्या जवळ 3x² plus 3y² multiplied by dy/dx into x. आता x ची ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा, काय मिळणार x³ plus y³ is equal to 3x³ plus 3xy² into dy/dx. आता हे जे इक्वेशन आहे हे आपल्याला इक्वल टू 0 फॉर्म मध्ये आणायचे डिफरन्शियल इक्वेशन. तर आपण काय करणार, हे जे x³ plus y³ चे टर्म आहे ते राइट हँड साइडला शिफ्ट करू. तर आपलं इक्वेशन बनेल दिस इम्प्लाय 3x³ plus 3xy² dy/dx minus x³ minus y³ is equal to 0. आता इथे याला सॉल्व जर केलं तर 3x³ minus x³ ते येते 2x³ minus y³ plus 3xy² into dy/dx. ओके, हे आलंय तुमचं डिफरन्शियल इक्वेशन. 2x³ minus y³ plus 3xy² into dy/dx. That is, this is the required differential equation. ओके, म्हणजे अशा प्रकारे एक्झाम्पल सॉल्व झालं. आता असेच आणखी काही एक्झाम्पल दिले आहेत ते आपल्याला सॉल्व करायचे आहे. याच्यामध्ये जे सेकंड एक्झाम्पल दिलं आहे ते सेकंड एक्झाम्पल आहे ax² plus by² equal to 1. आता या सेकंड एक्झाम्पल मध्ये दोन आर्बिट्ररी कॉन्स्टंट दिलेले आहे, एक आहे a आणि दुसरा आर्बिट्ररी कॉन्स्टंट आहे b. सेकंड एक्झाम्पल आहे आपलं ax² plus by² is equal to 1. आता याच्यामध्ये दोन आर्बिट्ररी कॉन्स्टंट आहेत a आणि b आणि दोन्ही आर्बिट्ररी कॉन्स्टंट आपल्याला एलिमिनेट करायचे आहेत. तर गिवन इक्वेशन झालं तुमचं ax² plus by² equal to 1. हियर a and b are two arbitrary constant. दोन आर्बिट्ररी कॉन्स्टंट आहेत म्हणून आपल्याला गिवन डिफरन्शियल इक्वेशनला दोन वेळा डिफरन्शिएट करावं लागेल. तर आपण पहिल्यांदा डिफरन्शिएट करू की डिफरन्शिएट 1 विथ रिस्पेक्ट टू x. एकदा डिफरन्शिएट केलं तर काय येणार, a कॉन्स्टंट आहे x² चा डेरिव्हेटिव्ह येणार ट्वाइस x प्लस b कॉन्स्टंट आहे y² चा डेरिव्हेटिव्ह येणार 2y into dy/dx is equal to कॉन्स्टंट आहे 1 त्याचा डेरिव्हेटिव्ह येणार 0. म्हणजे याला काय डिराइव्ह करता येते ट्वाइस ax प्लस ट्वाइस by dy/dx is equal to 0. 2 ने जर डिवाइड केलं होल इक्वेशनला तर ते येते ax plus by into dy/dx is equal to 0. हे झालं इक्वेशन नंबर 2. त्याला सिम्प्लिफाय केलं आपण. आता
एकदा डिफरन्शिएशन करून झालं, एकही आर्बिट्ररी कॉन्स्टंट एलिमेंट झाला नाही, म्हणून आपण काय करणार, याला परत एकदा डिफरन्शिएट करणार. काय कराल, अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. याला परत डिफरन्शिएट करायचं आहे. ए कॉन्स्टंट आहे, एक्सचा जर डेरिव्हेटिव्ह घेतला तर येणार आहे 1 प्लस बी कॉन्स्टंट आहे. आता इथे तुम्हाला y इंटू dy बाय dx चा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. इथे दोन टर्म्स आहेत, तर आपल्याला इथं u इंटू व्ही जो आहे चेन रूल तो अप्लाय करावा लागणार. तो जर अप्लाय केला तर पहिले येणार आहे y चा डेरिव्हेटिव्ह घेतला तर dy बाय dx इंटू हा dy बाय dx कॉन्स्टंट ठेवला प्लस y जर कॉन्स्टंट ठेवला तर dy बाय dx चा डेरिव्हेटिव्ह येणार d2y बाय dx स्क्वेअर आणि इज इक्वल टू 0. ओके, तर यालाच रिलेट करता येतं a प्लस b इन ब्रॅकेट dy बाय dx होल ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y इंटू d2y बाय dx स्क्वेअर इज इक्वल टू 0. आता इथे पण आर्बिट्ररी कॉन्स्टंट ऍज इट इज राहिले, पण आपण काय करू शकतो, कुठल्याही एका आर्बिट्ररी कॉन्स्टंटची आपल्याला इथे व्हॅल्यू फाइंड करता येते. म्हणजे याला जर तुम्ही एक्सपांड केलं तर a ची व्हॅल्यू निघणार आहे आपल्याला की a इज इक्वल टू मायनस b इन ब्रॅकेट dy बाय dx होल ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y इंटू d2y बाय dx स्क्वेअर. याला दिस इक्वेशन नंबर 3. म्हणजे आर्बिट्ररी कॉन्स्टंट एलिमिनेट नाही झाले, पण कुठल्या तरी एका आर्बिट्ररी कॉन्स्टंटची व्हॅल्यू आपल्याला इथं एलिमिनेट करता आली. तिथे आपण a ची व्हॅल्यू काढलेली आहे, b च्या टर्म मध्ये आलेली आहे. मग आता हे जे a ची व्हॅल्यू काढलेली आहे आपण ती काय करायची, आपल्याला इक्वेशन 2 मध्ये पुट करायची. ही व्हॅल्यू आपण इक्वेशन 2 मध्ये पुट करू. का, कारण ते सेकंड ऑर्डर डिफरन्शियल इक्वेशन आलेलं आहे आणि इक्वेशन 2 मध्ये फर्स्ट ऑर्डर दिलेला आहे. दोन पैकी कोणत्या याच्यात केली तर चालते, पण आपण थर्ड इक्वेशनचा यूज इक्वेशन सेकंड मध्ये करणार आहे. देन इक्वेशन 2 बिकम्स युजिंग इक्वेशन 3 इन इक्वेशन 2. देन वी राइट a ची व्हॅल्यू काय आपल्या जवळ मायनस b इन ब्रॅकेट dy बाय dx होल ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y इंटू d2y बाय dx स्क्वेअर. ओके, इंटू आहे x प्लस by इंटू dy बाय dx इज इक्वल टू 0. काय केलं आपण, a ची व्हॅल्यू इक्वेशन 2 मध्ये पुट केली आहे. तर मायनस b इंटू होल ब्रॅकेट मल्टिप्लाय बाय x आहे प्लस dy dy बाय dx इज इक्वल टू 0. आता याला सॉल्व्ह करू. काय होणार, b ने जर डिवाइड केलं, कारण b दोघांमध्ये कॉमन आहे ना, b ने जर डिवाइड केलं आणि मायनस ने मल्टिप्लाय केलं तर काय येणार, मायनस dy बाय dx होल ब्रॅकेट स्क्वेअर मायनस y इंटू d2 बाय dx स्क्वेअर. हा बाहेर x आहे, x ने सुद्धा मल्टिप्लाय करायचं आहे, म्हणजे हे टर्म काय होणार मायनस x इंटू dy बाय dx होल ब्रॅकेट स्क्वेअर. याला जर पण मल्टिप्लाय केलं तर मायनस xy इंटू d2y बाय dx स्क्वेअर प्लस y इंटू dy बाय dx इज इक्वल टू 0. आता आपण काय करणार, जे मायनस आहे साइन चेंज करा, मायनस ने मल्टिप्लाय केलं तर x इंटू dy बाय dx होल ब्रॅकेट स्क्वेअर प्लस xy d2y बाय dx स्क्वेअर आणि मायनस y dy बाय dx इज इक्वल टू 0. हे आलेलं आहे आपलं सेकंड ऑर्डर डिफरन्शियल इक्वेशन. का आल्या सेकंड ऑर्डर मध्ये, कारण याच्यामध्ये दोन आर्बिट्ररी कॉन्स्टंट आहेत जे आपण एलिमिनेट केलेले आहेत आणि दोन आर्बिट्ररी कॉन्स्टंट एलिमिनेट केल्यानंतर जे इक्वेशन मिळेल ते सेकंड ऑर्डरच डिफरन्शियल इक्वेशन मिळणार आहे. ओके, अशा प्रकारे हे एक्झाम्पल नंबर सेकंड झालं. आता असंच एक्झाम्पल नंबर थर्ड दिलेला आहे. फक्त थर्ड जे इक्वेशन आहे त्यामध्ये सुद्धा तुम्हाला दोन आर्बिट्ररी कॉन्स्टंट दिलेले आहे आणि फंक्शन हे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे. तर त्याला डिफरन्शिएट करताना प्रॉपरली जर डिफरन्शिएट करत गेलो तर आपल्याला इझिली डिफरन्शियल इक्वेशन फॉर्म करता येईल. ओके, आता जे थर्ड एक्झाम्पल आहे ते आहे y इज इक्वल टू a cos ऑफ log x प्लस b sin of log x. Okay, here a and b are two arbitrary constant, so differentiate one with respect to x. माझा याला दोन आर्बिट्ररी कॉन्स्टंट म्हणजे दोनदा डिफरन्शिएट करावं लागेल, म्हणजे येणारं डिफरन्शियल इक्वेशन हे आपलं सेकंड ऑर्डर मध्ये आलं पाहिजे. मग आपण याला काय करणार, डिफरन्शिएट वन विथ रिस्पेक्ट टू x. करा डिफरन्शिएट, y ला जर डिफरन्शिएट केले तर ना dy बाय dx इज इक्वल टू a. cos चा जो डेरिव्हेटिव्ह आहे तो आहे मायनस साइन log x
आणि इंटू ddx ऑफ लॉग एक्स घ्यायला लागणार आहे, तो येणार 1/x प्लस बी कॉन्स्टंट आहे, साईनचा डेरिव्हेटिव्ह येतो कॉस ऑफ लॉग एक्स ही आणि इंटू लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह येणार 1/x. यालाच लिहिता येतं की dy बाय dx इज इक्वल टू मायनस, इथे पण x आहे इथे पण x आहे दोघांच्या डिनॉमिनेटर मध्ये, तर आपण x ने जर मल्टिप्लाय केलं इथे काय येणार आहे x dy बाय dx इज इक्वल टू मायनस a साइन ऑफ लॉग x प्लस b कॉस ऑफ लॉग x. ओके, काय करायचं याला अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. परत डिफरन्शिएट करा. आता इथे याला काय लावावं लागणार आपल्याला प्रोडक्ट रूल. मग x जर कॉन्स्टंट ठेवला तर dy बाय dx चा डेरिव्हेटिव्ह येणार d2y बाय dx स्क्वेअर प्लस dy बाय dx जर कॉन्स्टंट ठेवलं तर ddx ऑफ x येणार आहे 1 इज इक्वल टू मायनस a कॉन्स्टंट ठेवा, साइनचा डेरिव्हेटिव्ह येणार आहे cos ऑफ log x इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ log x 1/x. तसंच प्लस b cos चा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन ऑफ log x आणि log x चा डेरिव्हेटिव्ह इनटू 1/x. परत डिनॉमिनेटर मध्ये x आहे म्हणून x ने अगेन काय करणार आपण मल्टिप्लाइंग बाय बोथ साइड. x ने मल्टिप्लाय केली किती येणार x स्क्वेअर d2y बाय dx स्क्वेअर प्लस x इनटू dy बाय dx. ओके, इज इक्वल टू इथे दोघांमध्ये मायनस आहे, मायनस कॉमन काढू आपण आणि x ने डिवाइड केल्यानंतर x टर्म जर याच्यामधला कॅन्सल, तर आपलं इक्वेशन काय बनणार a cos ऑफ log x प्लस b sin ऑफ log x. आणि a cos ऑफ log x प्लस b sin ऑफ log x ही व्हॅल्यू आहे कशाची y ची. म्हणजे यालाच लिहिता येते x स्क्वेअर d2y बाय dx स्क्वेअर प्लस x इंटू dy बाय dx इज इक्वल टू मायनस y. हे कशावर लिहिलं आपण फ्रॉम इक्वेशन 1. आणि याला जर डिराइव्ह केलं तर लिहिता येते आपल्याला x स्क्वेअर d2y बाय dx स्क्वेअर प्लस x इंटू dy बाय dx प्लस y इज इक्वल टू 0. म्हणजे अशा प्रकारे सेकंड ऑर्डर डिफरन्शियल इक्वेशन काय झालेलं आहे फॉर्म झालेलं आहे. एक्झाम्पल नंबर जे 5 दिलेला आहे, तर एक्झाम्पल नंबर 5 मध्ये y इज इक्वल टू a e टू द पॉवर 5x आहे प्लस b e टू द पॉवर मायनस 5x आहे. आपण काल अशाच प्रकारचे एक एक्झाम्पल पाहिलं, फक्त e टू द पॉवर 3x होतं आणि इथे e टू द पॉवर मायनस 3x होतं. सेम वे जसं आपण सॉल्व्ह करत गेलो अशाच पद्धतीने सॉल्व्ह करायचं आहे, याचा आपल्याला आन्सर काढता येईल. नेक्स्ट आपण घेणार आहे एक्झाम्पल नंबर 6, कारण जे थोडेसे डिफरंट टाइपने सॉल्व्ह करतात असेच एक्झाम्पल आपण घेऊ. त्याआधी क्वेश्चन नंबर 4 पाहू आपण. क्वेश्चन नंबर 4 मध्ये थोडी वेगळी मेथड यूज केली आहे, ती कशी. एक्झाम्पल नंबर 4 आहे y स्क्वेअर इज इक्वल टू x प्लस c होल ब्रॅकेट क्यूब. ओके, आता इथे पहा आर्बिट्ररी कॉन्स्टंट एकच आहे, तो म्हणजे c. या इक्वेशनला गिवन इक्वेशनला आपण देणार आहे नंबर 1. ओके, हियर c इज द आर्बिट्ररी कॉन्स्टंट, सो डिफरन्शिएट 1. एकच आर्बिट्ररी कॉन्स्टंट आहे म्हणून एकच डिफरन्शिएट करावं लागेल आणि एकदा डिफरन्शिएट केल्यानंतर जे डिफरन्शियल इक्वेशन याचं ते येणार आहे तुमचं फर्स्ट ऑर्डर डिफरन्शियल इक्वेशन. ओके, सो डिफरन्शिएट 1 विथ रिस्पेक्ट टू x. आता y स्क्वेअरला डिफरन्शिएट केलं तर डेरिव्हेटिव्ह याचा 2y इनटू dy बाय dx इज इक्वल टू, आता याचा डेरिव्हेटिव्ह काढला तर तो येणार 3 इनटू x प्लस c होल ब्रॅकेट स्क्वेअर इनटू काय घ्यायला लागेल ddx ऑफ x प्लस c. मग आता याला जर सॉल्व्ह केलं तर होईल 2y dy बाय dx इज इक्वल टू 3 इनटू x प्लस c होल ब्रॅकेट स्क्वेअर आणि ddx ऑफ x किती येते 1 आणि c चा डेरिव्हेटिव्ह काय येणार 0. म्हणजे आपलं सेकंड इक्वेशन आलं 2y dy बाय dx इज इक्वल टू 3 इन ब्रॅकेट x प्लस c होल ब्रॅकेट स्क्वेअर. आता बघा याला तर इक्वेशन नंबर 2. आता याला हा जो आर्बिट्ररी कॉन्स्टंट आहे हा डिफरन्शिएट केल्यानंतर सुद्धा एलिमिनेट झाला नाही आणि जर तुम्ही स्क्वेअर करत असाल म्हणजे याला सॉल्व्ह जरी केलं आपण सिम्प्लिफाय जरी केलं तरी आर्बिट्ररी कॉन्स्टंट आपला एलिमिनेट होणार नाही. मग एलिमिनेट करण्याची सहज सोपी पद्धत कोणती, तर आपण काय करणार आहे इक्वल टू, इकडे पण सिंगल टर्म आहे या साईडला पण सिंगल टर्म आहे, म्हणजे जर इक्वेशन 1 ला आपण इक्वेशन 2 ला डिवाइड केलं तर यामधला x प्लस c होल ब्रॅकेट स्क्वेअर काय होणार कॅन्सल होईल, म्हणजे ते सिंगल x प्लस c ची टर्म राहील आणि त्यावरून तुम्ही c ची व्हॅल्यू एलिमिनेट करू शकता. म्हणून आपण काय करणार आहे की डिवाइडिंग इक्वेशन 1 बाय इक्वेशन 2. इक्वेशन 1 ला 2 ने डिवाइड केलं काय येणार, देन वी गेट
y square upon 2y dy by dx is equal to x plus c whole bracket cube upon 3x plus c square. ओके, डिवाइड केल्यानंतर काय येणार आहे 1/2 y upon dy by dx is equal to 1/3 into x plus c. आता आपल्याला काय करायचं आहे याची व्हॅल्यू काढायची आहे. तर पहिला आपण 3 ला शिफ्ट करू. काय येणार ते 3/2 y upon dy by dx is equal to येणार आहे x plus c. यावरून c ची जर व्हॅल्यू काढली हा x कडे शिफ्ट करा. दिस इम्प्लाय 3/2 y upon dy by dx minus x is equal to c. याला देऊ आपण इक्वेशन नंबर 3. आता काय करायचं आहे हे c ची व्हॅल्यू आपल्याला किंवा इथे डायरेक्ट x plus c ची व्हॅल्यू आली ना तर आपण ही यालाच इक्वेशन नंबर 3 देऊ आणि डायरेक्टली x plus c ची व्हॅल्यू पुट करू इक्वेशन नंबर 2 मध्ये. 1 मध्ये न करता आपण व्हॅल्यू 2 मध्ये पुट करू. 1 मध्ये केलं तरी तेच येणार आहे, 2 मध्ये केलं तरी तेच येणार आहे. ओके, सबस्टिट्यूटिंग व्हॅल्यू ऑफ c x plus c ची व्हॅल्यू पुट करायची म्हणजे युजिंग इक्वेशन 3 इन 1 करू. 1 मध्ये केलं तरी चालेल. देन वी गेट y square is equal to x plus c क्यूब आहे व इथे x plus c ची व्हॅल्यू आहे 3/2 y upon dy by dx whole bracket cube. Then we write y square is equal to cube जर केला तर आहे ते 27/8 y cube upon dy by dx whole bracket cube. आता इथे y square कॅन्सल होईल आणि y square जर कॅन्सल झाला इथे 1 is equal to 27/8 काय राहील y upon dy by dx whole bracket cube. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर इथे 8 dy by dx ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू 27y. यालाच आपण लिहू शकतो 8 into dy by dx होल ब्रॅकेट क्यूब minus 27y इज इक्वल टू 0. म्हणजे बघा इथे सिंगल आर्बिट्ररी कॉन्स्टंट होता म्हणून फर्स्ट ऑर्डर डिफरन्शियल इक्वेशनच आलेला आहे. फक्त इथे काय दिलंय फर्स्ट ऑर्डरच डिफरन्शियल इक्वेशन आहे, फक्त dy by dx होल क्यूब आलेला आहे. ओके, म्हणजे अशा प्रकारे हे एक्झाम्पल नंबर 4 सॉल्व्ह केले जाते. म्हणजे प्रत्येक वेळेस आर्बिट्ररी कॉन्स्टंट एलिमिनेट झाल्यानंतर आपल्याला जी व्हॅल्यू काढायची आहे आर्बिट्ररी कॉन्स्टंटची एक तर तो एलिमिनेट होईल, अदरवाइज तो जर एलिमिनेट झाला नाही तर आपण काय करतो त्याला सॉल्व्ह करतो. म्हणजे त्या आर्बिट्ररी कॉन्स्टंटची व्हॅल्यू फाइंड करतो आणि दुसऱ्या इक्वेशन मध्ये ते पुट करतो. इथे तेच प्रोसेस अप्लाय केली. फक्त काय होतं की हा जो आर्बिट्ररी कॉन्स्टंट c आहे हा ब्रॅकेट क्यूब ब्रॅकेट स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये होतं म्हणून आपण जी मेथड यूज केली आहे ती डिव्हायडिंगची यूज केली आहे. आपण एका इक्वेशनला दुसऱ्या इक्वेशननी डिव्हाइड केला आहे आणि त्याला सिंपल फॉर्म मध्ये आणल्यानंतरच मग आर्बिट्ररी कॉन्स्टंट त्यामधून एलिमिनेट केलाय. ओके, अशा प्रकारे एक्झाम्पल नंबर 4 सॉल्व्ह होईल. नेक्स्ट आपण बघणार आहे एक्झाम्पल नंबर 5. तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे सेम वेनी आहे जसं आपण थर्ड एक्झाम्पल सॉल्व्ह केलेला आहे तशाच प्रकारे सॉल्व्ह करायचं आहे. जो एक्झाम्पल नंबर 6 आहे 6 एक्झाम्पल बघूया आपण. 6 एक्झाम्पल दिलाय तुम्हाला y minus a bracket square is equal to 4 in bracket x minus b. 6 नंबरचं एक्झाम्पल आहे y minus a square is equal to 4 in bracket x minus b. आता इथे दोन आर्बिट्ररी कॉन्स्टंट आहे a आणि b. means here a and b are the two arbitrary constant which is eliminated. so differentiate equation 1 twice. equation 1 ला twice डिफरन्शिएट करायचं आहे. तर आपण पहिले डिफरन्शिएट करू. डिफरन्शिएट 1 with respect to x. पहिल्यांदा डिफरन्शिएट केलं त्याचं डेरिव्हेटिव्ह काय येणार 2 into y minus a dy by dx. ओके, इज इक्वल टू 4 कॉन्स्टंट आहे ddx ऑफ x येणार आहे 1, b कॉन्स्टंट असल्यामुळे त्याचा डेरिव्हेटिव्ह 0. दिस इम्प्लाय 2 ने जर याला डिवाइड केलं त्याला लिहिता येते y minus a into dy by dx is equal to 2. तरी आर्बिट्ररी कॉन्स्टंट एलिमिनेट झाला नाही. मग आता काय करावं लागेल याला अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. परत याला डिफरन्शिएट करायचं आहे. आता परत डिफरन्शिएट केल्यानंतर काय होईल कारण इथे जर तुम्ही याला इक्वेशन नंबर 2 दिलं आणि 1 ला जर 2 ने डिवाइड केलं तरी y minus a कॅन्सल झाला तरी y minus a शिल्लक राहील आणि x minus b सुद्धा शिल्लक राहील. आपल्याला आर्बिट्ररी कॉन्स्टंट एलिमिनेट करायचे कमी करायचे. इथे 2 होते 2 चा 1 वर आला. मग आता 1 हा परत डिफरन्शिएट केल्यानंतर कॅन्सल होतो की नाही ते पाहावं. परत डिफरन्शिएट केलं काय
y मायनस ए कॉन्स्टंट ठेवला, dy बाय dx चा डेरिव्हेटिव्ह येईल d2y बाय dx स्क्वेअर प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ y मायनस 1 किती आहे dy बाय dx, आणि हा dy बाय dx काय करणार आपण कॉन्स्टंट ठेवणार आहे, आणि 2 कॉन्स्टंट असल्यामुळे त्याचा डेरिव्हेटिव्ह येणार 0. याला तुम्हाला रिलेट करता येते y मायनस ए d2y बाय dx स्क्वेअर प्लस dy बाय dx होल ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 0. हे झालं तुमचं इक्वेशन नंबर. हे नेक्स्ट एक्झाम्पल. आता यामध्ये इथे y मायनस ए इथे y मायनस ए याने जर याला डिवाइड करू तर एक लक्षात ठेवायचं आहे, इथे सिंगल टर्म आहे पण इथे दोन टर्म आहे. ओके, या दोन्ही टर्मला आपल्याला सेपरेट करता येते. काय करावं लागेल, ही जी प्लसची टर्म आहे ते फक्त आपल्याला या साईडने शिफ्ट करावं लागेल. म्हणजे काय लिहिता येणार y मायनस ए इंटू d2y बाय dx स्क्वेअर इज इक्वल टू मायनस dy बाय dx होल ब्रॅकेट स्क्वेअर. हे झालं तुमचं एक्झाम्पल नंबर इक्वेशन नंबर 3. आता जर इक्वेशन 3 ला इक्वेशन 2 ने जर डिवाइड केलं तर तुमचा y मायनस ए काय होणार एलिमिनेट होणार, आणि मग त्याला सॉल्व्ह करून तुमचं सेकंड ऑर्डर डिफरन्शियल इक्वेशन मिळेल. मग आपण काय करणार डिवाइडिंग इक्वेशन 3 बाय इक्वेशन 2. या थर्ड नंबरच्या इक्वेशनला 2 ने डिवाइड करायचं आहे. थर्ड इक्वेशन आहे तुमचं y मायनस ए इंटू d2y बाय dx स्क्वेअर इज इक्वल टू मायनस dy बाय dx होल ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन डिवाइड केल्यानंतर काय येतं y मायनस ए dy बाय dx आणि इथे 2. काय होईल इथं हा y मायनस ए होईल कॅन्सल, आणि क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर काय येणार d2y बाय dx स्क्वेअर आहे ना, तर तो येणार 2d2y बाय dx स्क्वेअर इज इक्वल टू मायनस इंटू dy बाय dx हा स्क्वेअर इंटू dy बाय dx म्हणजे तो क्यूब. यालाच लिहिता येते 2d2y बाय dx स्क्वेअर प्लस dy बाय dx होल ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू 0. हे झालं तुमचं एक्झाम्पल नंबर 6. ओके, म्हणजे अशा प्रकारे 6 एक्झाम्पल सॉल्व्ह करते. इथे 2 आर्बिट्ररी कॉन्स्टंट होते म्हणून सेकंड ऑर्डर डिफरन्शियल इक्वेशन आलं. म्हणजे काही एक्झाम्पल आपल्याला अशा प्रकारे सुद्धा सॉल्व्ह करता येतात. त्यानंतर जे 7th नंबरचं एक्झाम्पल आहे y इज इक्वल टू a प्लस a बाय x. कालच्या लेक्चरमध्ये आपण सेम एक्झाम्पल बघितलं होतं, फक्त इथे होतं c प्लस c बाय x. त्याच वेळी सॉल्व्ह करायचं आहे. सिंगल आर्बिट्ररी कॉन्स्टंट आहे त्यामुळे एकदाच डिफरन्शिएट करायचं आहे, आणि याचं जे डिफरन्शियल इक्वेशन येणार ते फर्स्ट ऑर्डर डिफरन्शियल इक्वेशन. ओके, नाउ नेक्स्ट दिलं आहे 8 नंबरचं एक्झाम्पल. आता 8 नंबरचं एक्झाम्पल बघा काय दिलं आहे y इज इक्वल टू c1 e टू द पॉवर 2x प्लस c2 e टू द पॉवर 5x. आता यामध्ये काय करायचं आपल्याला, एक्सपोनेन्शियल टर्मला जे पॉवर आहेत ते डिफरंट आहे. जसं एक्झाम्पल नंबर 5 मध्ये सेम आहे, 5x एकामध्ये प्लस 5x आहे एकामध्ये मायनस 5x आहे. पण याच्यामध्ये तसं दिलेलं नाही. काय दिलं आहे, एकाचा पॉवर 2x आहे तर दुसऱ्याचा पॉवर 5x आहे. तर हे सॉल्व्ह करताना एक मेथड यूज करायची, ती कोणती, तर y इज इक्वल टू c1 e टू द पॉवर 2x प्लस c2 e टू द पॉवर 5x. तर काल आपण जे 3 इक्वेशन काढले होते, कारण 2 आर्बिट्ररी कॉन्स्टंट आहे c1 आणि c2, तर हे तुमचं इक्वेशन नंबर 1 होईल. याला डिफरन्शिएट केल्यानंतर तुमचं इक्वेशन नंबर 2 येईल, आणि सेकंड टाइम डिफरन्शिएट केल्यानंतर इक्वेशन नंबर 3 होईल. म्हणजे हे जे 3 इक्वेशन आहे हे कोइन्सिस्टंट होतील. कशामध्ये, c1 e टू द पॉवर 2x मध्ये, c2 e टू द पॉवर 5x, जसं आपण काल एक्झाम्पल बघितले तसे. ओके, त्या पद्धतीने सुद्धा सॉल्व्ह करता येते. आणि आज मी थोडी वेगळी पद्धत सांगते, ती कोणती. आता काय करायचं आहे, जे गिवन डिफरन्शियल इक्वेशन दिलं आहे यामध्ये 2 आर्बिट्ररी कॉन्स्टंट आहे c1 आणि c2. तर काय करायचं आहे, कुठल्या तरी एका आर्बिट्ररी कॉन्स्टंटचा कोएफिशिएंट 1 करायचा आहे. कोएफिशिएंट 1 करायचं आहे, तिथे c2 e टू द पॉवर 5x आहे. तर आपण काय करायला 1 करायचं असेल ते e टू द पॉवर 5x ने काय करायला लागेल, आपण इक्वेशनला डिवाइड करायला लागेल. मग आपण काय करणार, डिवाइडिंग बोथ साइड बाय e टू द पॉवर 5x. ओके, म्हणजे काय होणार मग, y अपॉन e टू द पॉवर 5x इज इक्वल टू c1 e टू द पॉवर 2x अपॉन e टू द पॉवर 5x आणि इज इक्वल प्लस काय ना प्लस c2. मग यालाच रिराइट केलं तर येते y e टू द पॉवर मायनस 5x इज इक्वल टू c1 e टू द पॉवर 2x मायनस 5x येणार मायनस 3x प्लस c2. अरे आता याला काय करायचं, कॉन्स्टंट झालं, याला तुम्ही जर डिफरन्शिएट कराल तर याचं डेरिव्हेटिव्ह काय येणार 0. ओके, म्हणून काय करायचं, याला डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. याला जर डिफरन्शिएट केलं तर इथे आपल्याला प्रोडक्ट रूल लावावा लागेल. y जर कॉन्स्टंट ठेवला
e to the power minus 5x डेरिव्हेटिव्ह येणार e to the power minus 5x into ddx of minus 5x तो येणार minus 5 प्लस काय करायचं e to the power minus 5x कॉन्स्टंट ठेवायचं आणि y चा डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे dy by dx इज इक्वल टू c1 कॉन्स्टंट आहे e to the power minus 3x चा डेरिव्हेटिव्ह e to the power minus 3x into ddx of minus 3x येणार आहे minus 3 आणि c2 चा डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे 0 याला प्रॉपर्ली अरेंज करू ते येणार आहे minus 5y e to the power minus 5x plus e to the power minus 5x into dy by dx is equal to minus 3c1 e to the power minus 3x. आता या इक्वेशन मध्ये एक आर्बिट्ररी कॉन्स्टंट एलिमेंट झाला एक राहिला कोणता राहिला c1 मग c1 ला कोएफिशिएंट काय ठेवायचा कॉन्स्टंट टर्म म्हणजे -3 चालेल फक्त काय करायचं आपल्याला हा जो e to the power minus 3x आहे मग कॉन्स्टंट करायचा आहे e to the power minus 3x ने काय करायला लागेल परत गिवन इक्वेशनला डिवाइड करायला लागेल मग गिवन इक्वेशनला परत डिवाइड केल्यानंतर काय होईल आपलं इक्वेशन -5y e to the power minus 5x upon e to the power minus 3x याने काय करू आपण डिवाइड प्लस e to the power minus 5x upon e to the power minus 3x into dy by dx is equal to minus 3c1 झाली कॉन्स्टंट टोटल कॉन्स्टंट झाली तर परत जेव्हा तुम्ही डिफरन्शिएट करणार तेव्हा याचा डेरिव्हेटिव्ह काय होणार 0 ओके पहिले याला सिम्प्लिफाय करून घेऊ येणार -5y e to the power हा -3x पॉवर जो आहे तो वर गेला तर प्लस होते मग -5 + 3 तर ते येते -2x ओके प्लस e to the power येणार आहे -5 + 3 -2x into dy by dx is equal to -3c1 ओके म्हणजे पहिले आपण फर्स्ट इक्वेशनला सिम्प्लिफाय केलं या फॉर्म मध्ये आलं दोन आर्बिट्ररी कॉन्स्टंट c1 आणि c2 म्हणून त्याला डिफरन्शिएट केलं विथ रिस्पेक्ट टू x मग एक आर्बिट्ररी कॉन्स्टंट एलिमिनेट झाला एक राहिला मग एक राहिला तर काय केलं त्याला पण कॉन्स्टंट टर्मच्या फॉर्म मध्ये आणलं की जेणेकरून आपण परत जेव्हा डिफरन्शिएट करू तर त्याचा डेरिव्हेटिव्ह काय होणार 0 तर त्याला सिम्प्लिफाय करून आणलेलं आहे आता याला काय करायचं आपल्याला डिफरन्शिएट करायचं नाउ डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x कोणाला डिफरन्शिएट करायचं या इक्वेशनला मग आता परत इथे काय लावावं लागेल तुम्हाला चेन रूल -5 कॉन्स्टंट आहे -5y जर कॉन्स्टंट ठेवला तर e to the power -2x चा डेरिव्हेटिव्ह आपण हा -5 कॉन्स्टंट ठेवू आहे आणि हे टर्म ब्रॅकेट मध्ये घेऊ ओके काय येणार आहे y कॉन्स्टंट ठेवला तर e to the power -2x into -2 प्लस e to the power -2x जर कॉन्स्टंट ठेवला तर y चा डेरिव्हेटिव्ह येतो dy by dx प्लस आता इथे पण चेन रूल अप्लाय करायला लागेल e to the power -2x जर कॉन्स्टंट ठेवला तर dy by dx चा डेरिव्हेटिव्ह येतो d2y by dx² आणि प्लस हा dy by dx जर कॉन्स्टंट ठेवला तर याचा डेरिव्हेटिव्ह येणार e to the power -2x into -2 is equal to 3c1 कॉन्स्टंट टर्म आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह होणार 0 म्हणजे आर्बिट्ररी कॉन्स्टंट एलिमिनेट झाला मग त्याला सिम्प्लिफाय करून स्टँडर्ड फॉर्म मध्ये आलो मल्टीप्लाय करा -5 ने -5 into -2 तर मायनस प्लस होईल 10y e to the power -2x ओके into -5 e to the power -2x into dy by dx plus e to the power -2x d2y by dx² आणि इथे येणार -2 e to the power -2x dy by dx is equal to 0 याला जर सिम्प्लिफाय केलं तर आपण पहिले हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह घेऊ तो येणार e to the power -2x d2y by dx² हा -5 -2 -7 e to the power -2x into dy by dx आणि प्लस 10y e to the power -2x is equal to 0 आता e to the power -2x सगळ्यांमध्ये कॉमन टर्म आहे तर e to the power -2x ने जर डिवाइड केलं तर आपली नेक्स्ट स्टेप येईल d2y by dx² -7 dy by dx plus 10y is equal to 0 हे झालं तुमचं सेकंड ऑर्डर डिफरन्शियल इक्वेशन दिस इज द रिक्वायर्ड सेकंड ऑर्डर डिफरन्शियल इक्वेशन म्हणजे अशाही प्रकारे आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकतो जर तुम्ही कालच्या मेथडनं म्हणजे 3 इक्वेशन कन्सिस्टंट करून इक्वेशन जर काढलं तर ते पण आन्सर आपल्याला अशाच प्रकारे त्यानंतर
एक्झाम्पल नंबर 9th आहे आणि एक्झाम्पल नंबर 10th आहे. अशाच वेळेने जर तुम्ही सॉल्व्ह करत गेले तर तुम्हाला हे दोन एक्झाम्पल सुद्धा सॉल्व्ह करता येईल. आणि नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण पाहणार आहे वर्ड प्रॉब्लेम.